तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे दिवस दुसरा आणि आज आणायचा मामाचा गणपती. तर आता पण निघालो, सकाळचे वाजले 7. तर आता पण इथून निघूया आणि मामाकडे जाऊया. बाईक तर आहे, चला. तो गाईज आता आपण पोहोचलोय गणपती तिकडे कणकवली. मामाने पुढे गेले, आपला टेम्पो हा एकच चला आतमध्ये जाऊन बघूया किती गणपती आहेत. मित्रांनो, ही वाली मूर्ती बघा. खूप सगळ्या मोठे एक एक नंबर आहेत. ती बघा राजा. ही जी मूर्ती आहे ना, सेम अशी हा. सर्विसला कुठे गेला टेम्पो? हा काय आपलाच आहे ना. गावकऱ्यांचे पाठवून ही मूर्ती बघा. ही आहे ना. तर मित्रांनो, आपला गणपती आज आहे आणि टेम्पोत बसलो आपण सगळे. मामा दादा काय हा गणपती बाप्पा काय ना एक दादा हलतोय तुझं भाची आणि तो भाचू कणकवली मार्केटला आलो आपण आता आणि दादा बघायला आलो आहे. कोणी बघायला आलो आहे? गणपती बघायला आलो आहे. हे बघा मामा काय शिकवतात बघा. नाही बे, मी दादाला शोधतोय. दादा येतोय गाईज आपला उशिरा. तुला काय ना पुढे घेतलं तुम्हाला 5 वेळा म्हणलं तुझ्या नंबर घेतलंय. तुम्ही मला काय माहिती तुला हा की नाही बॉम्बल दारू मारला. हा मग थोडस ओला करू काय. 5 मिनिटं होते मला उंदीर मामाकडे
पायावर पोचली रे. हे या लागत ना अरे लागला. काय रे बार्गेनिंग केलंस काय? गेलो काय? आवाज अरे, ना आवाज. बघितलं होय, त्याला सांगितलं ते चांगली त्याने हे दिले इगो वाईट झाला इगो इगो. एवढ्या मेहनतीने रेकॉर्ड मग कापसा लावलास काय? हो हो. मध्ये वीज वीज टाकायची ना. वर चढलेली ढग. गणपती बाप्पा मागचं भाव मारलं मी याचं रक्षण होतो भाव म्हटलं असं करता गणपती बाप्पा. टाकू होय गणपती बाप्पा. डोळ्यात थांबलो. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. आपण इथे बसणार आरती बिरती सगळं व्यवस्थित करणार समजलं का हे सगळं एक्स्ट्रा प्लास्टिक आहे ना सगळं शिवबाजी आहे असं पण माणसाचं मन या सौंदर्य असं कपडे हळदीत लागतात ना असं करू शकत ना आपण ते पण आहे हा? मग करू तर लागतं बरोबर मी कोणता हे मी काय म्हणतो हा लावला ना आता आपण कामाला सुरुवात करूया समजलं ना नको चालेल ठीक आहे बघतो कसं काय ते पण इथं जुनं तर काय आहे ते बघतो मी सो मित्रांनो, मामांचा गणपती घरी आलाय तर आता आपल्याला घरी जायचं. आपल्या दादा आलाय सोडायला घरी. आता निघालोय So लवकर घरी जाऊ, डेकोरेशन पूर्ण करू आणि संध्याकाळी मामा येणार आहेत गणपती घेऊन जायला आपल्यासोबत घरी जायचंय. कारण का रिक्षातून गणपती अजिबात नाही येणार. रिक्षावाले काका पण बोलले आणि बघू लेट्स सी 8 वाजताचा गणपती आणायचा. मला एकदा कन्फर्म करू दे की हाच ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे की नवीन अजून एक ब्लॉग बनवायचा आपल्या गणपतीचा वेगळा. सो बघू. सो गाईज प्लॅनमध्ये चेंज. मोठे पप्पा आलेले म्हणून मला इथेच सोडलं. हा पण होता दादाने कनेक्ट सोडलं. आता आपण इथून घरी जाऊन सामान विमान घेऊन. काय बोलायचं तुला? काय तुला बोलायचं काय? बोल. तर गाईज आजचा ब्लॉग आता आपण इथेच संपवूया कारण आत्ता संध्याकाळी आपला गणपती आणायचा आहे तर तो ब्लॉग आपल्याला वेगळा बनवायचा आहे.
कारण गणपतीचा ब्लॉग, मामाचा गणपतीचा ब्लॉग वेगळा, आपल्या गणपतीचा ब्लॉग वेगळा. सो मामाचा गणपती कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाऊस बघा खूप. आता आम्हाला गणपती आणायला संध्याकाळी देतोय की नाही माहिती नाही. सो आज पुरता एवढंच. उद्या भेटूया. चला येतो.